36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. आगामी निवडणुकांना लक्षात घेऊन बूथ सशक्तीकरण अभियान अंतर्गत बूथ रचना मजबूत करण्याच्या दृष्टीने तसेच नवनियुक्त कार्यकारिणी पदाधिकारी आणि सदस्यांचा सन्मान करण्यासाठी भाजपा बोदवड तालुक्याची संघटनात्मक आढावा आणि नियोजन बैठक आज बोदवड शहरातील महाराजा अग्रसेन भवन येथे जामनेर नगरीचे माजी पंचायत समिती सभापती तसेच भाजपाचे माजी जिल्हा चिटणीस नवलसिंहजी पाटील, माजी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अशोकजी कांडेलकर, बेटी बचाओ बेटी पढाओचे राष्ट्रीय संयोजक राजेंद्र फडके, मुक्ताईनगरचे माजी तालुकाध्यक्ष प्रफुल्ल जावरे, जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर भाऊ पाटील यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाली आहे. या बैठकीमध्ये उपस्थित प्रमुख मान्यवर यांनी भाजपा बोदवड तालुका प्रमुख पदाधिकारी, बूथ प्रमुख आणि शक्ती केंद्र प्रमुख यांना केंद्र व राज्य स्तरावरून पक्षामार्फत आलेल्या विविध आगामी कार्यक्रमाबाबत मार्गदर्शन करून माहिती दिली आहे. पक्षाकडून आगामी काळामध्ये 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत राबवल्या जाणाऱ्या सेवा पंधरवाडा कार्यक्रमाबाबत माहिती देण्यात आली आहे. सरकारच्या योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांशी संपर्क करण्याबाबत सांगितलंय. जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर भाऊ पाटील यांनी सुद्धा मार्गदर्शन केलंय. प्रमुख मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष अमोल भाऊ देशमुख यांच्या नेतृत्वात 67 जणांची भारतीय जनता पार्टी बोदवड तालुका कार्यकारिणीमध्ये नियुक्ती करून त्यांना नियुक्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष अमोल भाऊ देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन परशुराम बडे आणि उमेश गुरव यांनी केले. भाजपा बोदवड तालुकाध्यक्ष अमोल देशमुख, उपाध्यक्ष आशाबाई पाटील, उपाध्यक्ष ललिता चौधरी, उपाध्यक्ष सुनील माळी, उपाध्यक्ष उमेश पाटील, उपाध्यक्ष सविता पारधे, उपाध्यक्ष गजानन शेळके, सरचिटणीस परमेश्वर टिकारे, सरचिटणीस महेंद्र पाटील, चिटणीस आरती गंगतिरे, चिटणीस आदरसिंग पाटील, चिटणीस कडूसिंग पाटील, चिटणीस राकेश बोरसे, चिटणीस सचिन जोशी, चिटणीस सौ उर्मिला देठे, कोषाध्यक्ष पवन जैन, सोशल मीडिया अध्यक्ष रोहित अग्रवाल, कार्यालय प्रमुख वैभव माटे, नाटगाव गटप्रमुख गजेंद्र बडे, साळशिंगी गटप्रमुख विक्रमसिंग पाटील, नाटगाव गणप्रमुख नरेश नारखेडे, मनूर गणप्रमुख नामदेव सुशीर, शेलेवड गणप्रमुख मुरलीधर जंजाळ, साळशिंगी गणप्रमुख सागर चव्हाण तसेच इतर कार्यकर्त्यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी ईश्वर वाणी, जळगाव, बोदवड.